नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं टेस्ट सूत्रामध्ये। आज आपण बनवणार आहोत शाही पनीर बिर्याणी। चला तर मग बघूया। शाही पनीर बिर्याणीसाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो तांदूळ, 200 ग्रॅम पनीर, खडे मसाले, तेजपत्ता, दालचिनी, जिरे, लवंग, मिरे, 3 ते 4 कांदे उभे कापलेले, कोथिंबीर, आलं, लसूण आणि पुदिना। तर सगळ्यात आधी आपण कांदे तळून घेऊया। कांदे चांगले लाल होईपर्यंत तळून घ्यायचे। सगळ्यात आधी आपण पनीर मॅरिनेट करून घेऊया। 1-2 चमचे दही, मिरची, आलं, लसूणची पेस्ट केली होती मी, ती टाकायची आता। त्यानंतर आपण तळलेले होते ते कांदे टाकायचे आहेत। कांदे टाकून झाल्यानंतर चटणी टाकायची 2 चमचे, 2 चमचे मसाला, 2 चमचे हळद, चवीनुसार मीठ, थोडं मिक्स करून घ्यायचं। ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स केल्यानंतर थोडं तेल, पुदिना टाकून अर्ध्या तास चांगलं मिक्स करायचं आणि त्यानंतर अर्ध्या तासासाठी ते मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं। आता आपण भात बॉईल करून घेऊ। त्याच्यात 1 तांब्या पाणी घेतलं, खडे मसाले टाकले, जिरे, तेजपत्ता, इतर मसाले, मीठ, थोडं तूप, लिंबूच्या फोडी। ते पाणी उकळल्यानंतर मी अर्ध्या तास तांदूळ धुवून ठेवले होते आणि अर्ध्या तासानंतर ते उपसून मी आता त्या बॉईल केलेल्या पाण्यामध्ये टाकते तांदूळ। 80% भात शिजल्यानंतर एका गाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपण पनीर फ्राय करून घेऊया। 1-2 चमचे तूप टाकायचं एका पॅनमध्ये आणि ते मॅरिनेट केलेलं पनीर ते टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स केल्यानंतर असं छान तेल सुटतंय त्याला, तूप सुटतंय त्याला। टोमॅटोचे काप करून घेतले होते ते ठेवले मी। थोडा पुदिना टाकला, कोथिंबीर टाकली आणि आता आपण लेयर लावायला घेऊया। एका कढईमध्ये तूप घातलं 2-3 चमचे, भाताचा लेयर लावला। भाताचा लेयर लावल्यानंतर पनीरचा लेयर लावायचा। पनीरचा लेयर लावल्यानंतर टोमॅटोचे काप आणि मी तळलेले कांदे काढून ठेवलेले होते ते तळलेले कांदे, कोथिंबीर, पुदिन्याचे पानं, परत भाताचा लेयर लावायचा। परत पनीरचा लेयर लावायचा। परत भात टाकायचा आहे। भात टाकल्यानंतर ते तळलेले कांदे, पुदिना, कोथिंबीर आणि 1-2 चमचे तूप सोडून द्यायचं आणि झाकून 10 ते 15 मिनिटांसाठी राहू द्यायचं। 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर आपली शाही अशी पनीर बिर्याणी तयार झालेली आहे। पहा किती सुंदर दिसते बिर्याणी, सुगंध पण खूप छान येतोय
वाव, ही बिर्याणी तुम्ही पण ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.